बेलवली संघाची जी जोड फली आहे ती मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अजय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय प्रणित। अजय आणि प्रणित अशी जोड फली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जसं पाहिलं असेल एक पनवेल विभागातील एक संघ बेलवली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कलापूर तालुक्यातील कांबा संघ। दोन्ही संघाचा विचार केला कांबे संघाचा विचार केलाय तर भावेश कुरंगले ज्याचं मोठं नाव आणि तोच त्याची टीम आज आपल्याला या ठिकाणी खेळताना मिळते सेमी फायनल मध्ये। पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश गावडे ऋषिकेशचा पहिला बॉल इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडूवरती आक्रमण चढवलं जातोय। पहिला संजीवनी देणारा षटकार येतोय बेलवली संघाच्या बाजूने 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। बघा मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश गावडे तर स्क्वेअर लेग अंपायरचे काम पाहतायत निगडोलीचे सुपुत्र समीर पाटील। ऋषिकेशचा पहिला बॉल मारला षटका मारल्यानंतर लगेचच बॅटची कड घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड रिजन मध्ये त्या चेंडूवरती मात्र येतोय चौकार। चेंडू मात्र सुरेख होता परंतु बॅटची एज घेऊन जातोय क्षेत्ररक्षक मागे होते परंतु त्यांच्या अवकेच्या पलीकडे चेंडू गेला 4 धावेसाठी आणि या 4 धावेनं बेलवली संघ जाऊन पोहोचला 10। इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या अवकेच्या वरून चेंडू जाईल बिग षटकार। काय फलंदाजी होते फलंदाज अजय या फलंदाजाकडून पहिल्या चेंडूवरती षटकार लगेच दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती जरी षटकार पाहायला मिळाला। या स्पर्धेचा आनंद आपण पाहिलं तर निश्चितच नरेंद्र गावडे असतील राजेश गावडे असतील त्यानंतर कृष्णा गावडे असतील कैलास गावडे असतील रोशन गावडे असतील आणि काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय सेमी फायनलचा हा सामना या ठिकाणी एक रंगतदार सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। इथे मात्र लोअर फुटात पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्हचा फटका आहे। क्षेत्ररक्षक पडते जडते चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावा संघाच्या खात्यामध्ये नक्कीच ऍड झाले बेलवली संघाच्या। बेलवली संघ मात्र जाऊन पोहोचला आहे बिनबाद 18। या षटकातील अजून 2 चेंडू मात्र शिल्लक। इथे मात्र पुन्हा ऋषिकेशचा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न नक्कीच होता चेंडू थांबणार नाही चेंडू जातो गोलीच्या वेगाने 4 चौकार। 22 धावा धावफलक असं मला वाटलं होतं। पहिलं षटक आहे ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर अतिशय मागणं ठरलाय ऋषिकेश पण त्या अवकेत आपण पाहिली तर अजय अतिशय सुरेख फलंदाजी करतोय। वैयक्तिक 22 धावा त्याने आतापर्यंत कुठून काढल्यात। इथे पुन्हा एकदा चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय चेंडूला उचलून फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। 1 धाव सॉरी माफ करा 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या एका धावेनं आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं 23। पहिलं षटक मात्र संपलंय 23 धावा मात्र या षटकामध्ये आल्यामध्ये जसं पाहिजे होतं बेलवली संघाला 30 धाव संख्या मात्र उभारण्यास यश प्राप्त केलं या दोन्ही फलंदाजांनी। पण काय अजय सलामीला आला होता वैयक्तिक 23 धावा मात्र त्यांनी कुठून काढल्या। आता मात्र जो नष्ट ऐकला आला होता फलंदाज तो अजून नष्ट ऐकला उभा आहे परंतु पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली अजयनं। इथे मात्र पुन्हा एकदा बसून खेळण्याचा प्रयत्न नक्की होता अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी संधी नक्कीच मिळेल कांबे संघाला। फलंदाज बाद होतोय पहिला धक्का बसला जातोय टीम बेलवली संघाला। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय।
दर्शन काय फलंदाजी केली होती अजय यानं, परंतु काय थोडासा कमबॅक दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र त्याला धावचीच्या स्वरूपात बाद झाला तो आणि त्याला परतावे लागले तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र दर्शन याच्यावरती सर्वांचं लक्ष असेल, काय करणार दर्शन या सामन्यामध्ये, कारण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागल्यात, 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 पुढचा बॉल, सुरेख चेंडू, काय आपला गोलंदाजी बघा, काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लॉकर पतीचा चेंडू होता, धावची होण्याची संधी नक्कीच आहे. ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हर मध्ये 23 धावा आल्या, नंतर कमबॅक मात्र करायचा होता आणि तो कमबॅक मात्र भावेश कुरंगले या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, दुसऱ्या चेंडू मात्र डॉट आला, नंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर लेग बाईटची एक धाव नक्कीच मिळाले टीम बेलवली संघाला. बेलवली संघ मात्र धावून पोहोचला जातोय 25 या धाव फलकावरती. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील, 2 षटकांचा हा सामना आहे. प्रेक्षक मात्र या सामन्याचा पूर्ण आनंद या ठिकाणी घेत आहेत. इथे मात्र बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू होता, संधी होती, परंतु त्या चेंडूवर मात्र मिळते ती सिंगल. या सिंगलच्या बरोबरीनं या बेलवली संघाच्या खात्यामध्ये एक धाव मात्र नक्की ऍड होईल आणि या एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचला 26. षटकातील अजून 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. इथे मात्र समाचार मिड विकेटच्या वरून क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून जाईल दणदणी षटकार. अतिशय देखणा आणि रुबाबदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा मात्र चांगला आनंद मात्र बसून, कोण टेकडीवर बसलाय तर कोण ग्राउंडच्या थोडा बाहेर बसलाय आणि या ठिकाणी जर कक्ष बोलले तर कक्षामधून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, या चेंडू सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र विकेटचं पतन. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले, धावा धावफलकावरती लागल्या. 33 आणि 34 धावा मात्र या ठिकाणी जमाव्या लागतील टीम कांबे संघाला. बघा, कांबे गावाचा विचार केला तर भावेश कुरंगले एक मोठं नाव आणि त्याच्यावरती जबाबदारी असेल या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं जर पारितोषिक पटकावायचं असेल तर चांगला खेळ त्यांच्या मार्फत करणं खूप गरजेचं असेल. परंतु काय कमी असेल त्याची टीम बेलवली संघाचे जे गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी आपण ज्या टीम बेलवली संघाचा विचार केला तर पनवेल विभागातील हा संघ आहे आणि गोलंदाजाचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाज या संघामध्ये आहेत. चौतीस धावांची गरज असेल टीम कांबे संघाला. पंचांना विनंती आहे की आपण सामना त्वरित चालू करायचा, थोडा स्पीडअप करा, सहकार्य करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळ असल्यामुळे अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. वावरले संघ अंतिम फेरीमध्ये म्हणजे फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्या बरोबर या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ खेळणार ते येणारी काल आणि येणारी वेळ मात्र नक्की ठरवणार. तर बेलवली संघाला विनंती असेल की आपला क्षेत्ररक्षण मात्र त्वरित सजवायचा आहे.
बघा चालू असणारा सामना आपण पाहतोय, एका बाजूला असेल पनवेल विभागातील बेलवली तर दुसऱ्या बाजूला असेल कलापूर तालुक्यातील कांबा संघ। भावेश आणि ऋषिकेश अशी जोड बोली मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कांबे संघाची। तर बेलुली संघाचा प्रथम गोलंदाजी मार्कवर येतोय। गोलंदाज प्रणीत याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। का प्रणीतला गोलंदाजी केले ते दाखवून देईल। अतिशय सुरेख गोलंदाज आहे बेलुली संघाचा, परंतु या ठिकाणी कमबॅक करावे लागेल, कारण समोर फलंदाजाचा विचार केला तर भावेश गुरंगले अतिशय आक्रमक फलंदाज। इथे माझा पहिला चेंडू मी बोलल्याप्रमाणे, परंतु चेंडू जाईल। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच होता, परंतु चेंडू गेला वन बाउचा चौकार आणि या 4 धावेनं आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय। आता मात्र पूर्ण संघर्ष करावा लागेल, कारण 34 धावा जमवायच्या आहेत। 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय। इथे मात्र स्ट्रेट आउटचा फटका आहे, परंतु चेंडू जाईल सरळ षटकार। बघा काय फटका खेळलाय तो भावेश गुरंगले याने। मी मगाशीच म्हटलं होतं, जिथपर्यंत भावेश आहे ना तो तिथपर्यंत मॅच कांबेच्या बाजूने नक्कीच रुकणार आहे। आता येणारे 10 चेंडू आणि विजय करता 24 धावांची गरज। इथे पूर्ण एकदा या ठिकाणी सध्या आहे यस विकेटचं पतन। पहिला धक्का बसला जातोय कांबे संघाला। मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला। गोल्डन डक मध्ये याची शिकार झाली आहे। फलंदाज भावेश कुरंगले याची नौका फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। विद्देश हा फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे। काय मॅच रंगले बघा। 33 धावा कुठून काढल्या होत्या वार टीम बेलवली संघानं आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं कांबे संघाला। आणि तो संघर्षाचा लढा उचलताना भावेशनं मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार अशा 10 धावा कुठून काढल्यानंतर त्याची विकेट मात्र मिळवली टीम बेलवली संघानं। या ठिकाणी जमीन लगतचा फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत उचलला फेकला। दुसऱ्या धावेचे प्रयत्न आउट होण्याची शक्यता होती, परंतु पंचांनी त्या ठिकाणी नाकारलाय। 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला। 12 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहे। अतिशय रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 3 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय। राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली कैलासवासी। इथे मात्र चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल पुन्हा एकदा। क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी। कैलासवासी राजेश पप्प्या गायकर स्मृती चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केले जात आहे। या ठिकाणी सेमीफायनलचा मात्र मॅच आपण तरार या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एका बाजूला असेल कांबे तर दुसऱ्या बाजूला असेल बेलवडी। या ठिकाणी विदेशने पुरा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच आहे। चेंडू मागच्या बाजूला गेला होता, परंतु त्या चेंडूवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धाव फलक जाऊन पोहोचलं 19। येणारे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज, 15 धावांची गरज असणारे टीम कांबे संघाला। 19 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 15 धावांची गरज असणारे। येणारे 7 चेंडू आणि 15 धावा।
पंच स्पीडअप करायचा आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळामध्ये आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे, तो म्हणजे फायनलचा सामना। तर बेलवली संघाकडून दुसरा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय अजय। याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय का, कमबॅक करेल का, या धावा मात्र डिफेंड करण्याचा रोखून धरेल का तो गोलंदाज बेलवली संघाचा अजय। परंतु समोर विचार केला तर फलंदाज विदेश, ज्यानं आतापर्यंत 9 धावा कुठून काढल्यात, अतिशय सुरेख फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली। अजय याचा पहिलाच बॉल, इथे मात्र चेंडूला टटवला, चेंडू आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु त्या चेंडूवरती आले सिंगल। पायलेग क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच गेला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावून आला, चेंडूला अडवलं, चेंडूला उचललं फेकलं आणि मात्र चांगला त्या ठिकाणी कमबॅक मात्र नक्कीच पाहायला मिळाला। आता येणारे 5 चेंडू आणि विजय करता कांबे संघाला 14 धावांची गरज नक्कीच असणार आहे। दामिलगावातील दत्ता गरज यांचा विचार केला, ते सुद्धा या स्पर्धेचा मात्र आनंद घेत आहेत। पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर उचली नक्कीच घेतले, परंतु चेंडू सरळ विसावला, तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते डॉट। येणारे 4 चेंडू आणि या विजय करता 14 धावांची गरज असेल। दडपण जर नक्कीच पाहिलं तर दोन्ही संघाच्या बाजूने असेल, एक बाजूला काम तर बेलवली, इथे मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक संधी होती नक्कीच, परंतु सेफ लँडिंग झालाय आणि मात्र या चेंडूवर आले सिंगल। या सिंगलच्या बरोबरीने संघर्ष करताना टीम कांबा संघ जाऊन पोहोचला अद्याप एक विकेटच्या एक विकेट नंतर नक्कीच गमावले 21 धावांवरती जाऊन खेळतोय टीम कांबे संघ। आता येणारे मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल। अजय याचा पुढचा बॉल, इथे मात्र खराब चेंडू होता नक्कीच, परंतु चेंडू जातोय बॅकवर्ड रिटर्न मध्ये, बॅटची एज घेऊन जाणार, मागे 2 क्षेत्ररक्षक नक्कीच होते, परंतु त्यांच्या मधोमधून हा चेंडू जातोय दणदणीत चौकार। रिप्लेस मध्ये आपण सुद्धा पाहू शकता, स्टार लाईव्ह टेनिस क्रिकेट मध्ये आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद प्रेक्षक आणि या ठिकाणी घेतायत, तर त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया। चालू असणारा सामना आपण पाहतोय, एका बाजूला असेल कांबा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बेलवली। दोन चेंडू आणि 9 धावांची गरज आहे कांबे संघाला। प्रेक्षक मात्र या सामन्याचा मात्र चांगला बसल्या बसला आनंद घेतात आणि जसं म्हटलं होतं चेंडूला भिरकावलाय, चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे, लॉंगांच्या वरून येतोय दणदणीत षटकार। आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल टीम कांबे संघाला। का येणार का या चेंडूवरती चौकार, का येणार का या चेंडूवरती षटकार, हे पानं येणारी काल आणि येणारी वेल सांगून जाईल। तोपर्यंत आपण जाऊया वावरले संघाचा संघनायक, आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, लगेच यायचं आहे, वेळ खूप कमी आहे, त्याला पंचायत स्पीडअप करायचा आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। यानंतरचा फायनलचा मात्र सामना आपल्याला या ठिकाणी खेळवायचा आहे। काय सामना, कोणता संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, फायनल राऊंड मध्ये जाईल, एक बाजूला असेल कांबा संघ जाईल का दुसऱ्या बाजूला बेलवली संघ। दोन्ही संघांच्या जे प्रेक्षक जे पाठीराखे आहेत ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत। नक्की त्यांच्यावर सुद्धा दडपण असेल की प्रत्येकाला वाटतंय की आपला संघ या स्पर्धेमध्ये पुढे जावा, जिंकावा, परंतु तीच भूमिका ठाम देऊन जो फलंदाजी करतोय विदेश, काय फलंदाजी त्याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले। इथे मात्र उडवलाय
क्षेत्ररक्षक चढू खाली आहे त्याच्या डोक्यावरून दादारी षटकार विजय षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली कांबे संघाचा हा विदेश आणि 12वा खेळाडू कांबे संघाचा त्याच्या चेहऱ्यावरती मात्र नक्की हसू आलाय. कांबे संघाचा संघनायक आणि वावरल्या संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं या ठिकाणी